इथे गाडी पार्क केली आपण। आता या सुंदर अशा जैन लेणीच्या या ठिकाणी पोहोचलेला। अतिशय जबरदस्त नजारा आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी आपण बघू शकता हे राजवाड्याचे काही अवशेष। शिव सकाळ मित्रांनो। तर नेहमीप्रमाणे आपण आता रविवार आहे आणि भटके रविवारी घरी नसतात मित्रांनो। नेहमीप्रमाणे आपण आज निघालेलो आहोत। सोबत सूर्यवंशी सर आहेत, शिंदे सर आहेत आणि हे आमचे दोन शिलेदार जगताप सर आणि भोये सर। निघालेलो आहोत आता त्रिंगलवाडी किल्ल्याच्या सफरीवरती। आणि इथे पुढे टोल नाक्याच्या पुढे आपण थांबलेलो आहोत इगतपुरीच्या। आणि इथे चाललंय छोटासा आपला नाश्ता, ब्रेकफास्ट, चहा आणि बिस्किट, सकाळची एनर्जी। जिओ और जिने दो, जय महाराष्ट्र। तर मित्रांनो टोल नाक्याच्या अगदी 100 मीटर पुढे आलेलो आहोत आणि इथे पुढे नारायणी नावाचा एक मोठा बंगला आहे आणि तिथून पुढे आपण उजवीकडे टर्न घेतोय। माननीय खासदार हेमंत गोडसे साहेब यांच्या बंगल्याच्या अगदी समोरून आपण टर्न घेतलेला आहे आणि पुढे निघालेलो आहोत आता आपण त्रिंगलवाडीसाठी। त्रिंगलवाडी किल्ला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये आहे। नाशिक पासून साधारणपणे 51 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला। त्रिंगलवाडी गावाजवळ थळ घाटातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला असावा। तर मित्रांनो आपण आता पत्र्याची वाडी आणि त्याच्या पुढे तळ्याच्या वाडीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि हे किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे मित्रांनो। इथून गाडी आता आपण पार्कला लावतोय मित्रांनो। आता आपण या ठिकाणाहून उतरलेलो आहोत। इथे गाडी पार्क केली आपण। इकडे पाठीमागे तळ्याची वाडी आणि पार्किंगसाठी बऱ्यापैकी इथं जागा केलेली दिसते आपल्याला। पाठीमागे एक इकडे आपल्याला डोंगर दिसतोय, बहुतेक आपल्याला या किल्ल्यावरती जायचं असेल। आणि इकडे अगदी पूर्वेला इकडे पण एक डोंगर दिसतोय मित्रांनो। आणि इथून आपण आता सुरुवात करत आहोत त्रिंगलवाडी किल्ल्याची सफर। तोपर्यंत तुम्ही बघत राहा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। इकडे आता बॅगा काढायची लगबग सुरू झालेली आहे आणि इथून पुढे आता आपण थोडंसं एन्जॉय पण करणार आहे आणि किल्ल्याविषयी माहिती पण आपण या आजच्या ब्लॉगमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो इथून आता आपण निघालेलो आहोत आणि इथे चहा नाश्ता जेवणाची देखील व्यवस्था आहे आणि इथूनच पुढे आपण अगदी ह्या रस्त्याने पुढे निघालेलो आहोत आणि हा शॉर्टकट रस्ता आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि इथून आता आपण थेट लेणीजवळ पोहोचणार होतो मित्रांनो। स्पेशल ट्रेकर्स या ठिकाणी रेडी झालेले आहेत आणि हा इकडे पाठीमागे बघू शकता एक छोटासा बंधारा आहे या ठिकाणी। इकडे एक जुनं मंदिर बघायला मिळतं मित्रांनो आणि इथे हे एक सुंदर असं झाड बघायला मिळत आहे आणि इकडनंच आपल्याला डाव्या बाजूने हा जो काही रस्ता आहे हा रस्ता लेण्यांकडे जातोय मित्रांनो। आणि इगतपुरी म्हटलं की भात प्रसिद्ध आहे मित्रांनो आणि इकडे आपण भाताची शेती बघू शकता। इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरली आहे। याच रांगेत त्रिंगलवाडी, बळवंतगड आणि कावनई हे किल्ले आहेत। किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारणपणे 3238 फूट इतकी आहे। इथून पुढे आलो की आपल्याला या ठिकाणी ही एक विरगळ बघायला मिळते आणि या विरगळीच्याच याच्यामध्ये आपल्याला शिवाची पूजा होत आहे अशा प्रकारची ही विरगळ या ठिकाणी दाखवलेली आहे। तर मित्रांनो इथूनच आपण
काही विरगळ पाहिल्यानंतर 2 मिनटाचं अंतर चालून पुढे आलो की आपल्याला या ठिकाणी सुंदर असं लेणीचं दर्शन होतं मित्रांनो. आपण या ठिकाणी बघू शकता. सुंदर असं हे गजशिल्प नंदी आपल्याला या ठिकाणी लेणीच्या अगदी समोरच बघायला मिळते. आणि इकडे बघू शकता आपण ही फोटोशूटची लगबग या ठिकाणी. आणि जरा इकडे आपण काही अवशेषांचं दर्शन घडवतोय तुम्हाला. या ठिकाणी आपण हे भग्नावशेष पडलेले काही अवशेष पाहू शकतो. आणि इकडे आपण सुंदर अशा मूर्त्यांचं दर्शन घेऊ शकतो मित्रांनो. आणि इकडे आपण येथील मूर्त्यांची झीज झाली असली आणि मूर्त्या तुटलेल्या जरी असल्या मित्रांनो तरी त्यातील सौंदर्य आपण या ठिकाणी निहाळू शकतो. अगदी सुबक असे हे कोरीव काम नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो. आणि यावरून आपण त्या काळातील गतवैभव समृद्धी याचं सुंदर असा मिलाप आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता या सुंदर अशा जैन लेणीच्या या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. येथील सौंदर्य देखील आपण तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर साधारणपणे ही जी काही जैन लेणी आहे ही इसवी सन 10व्या शतकामध्ये तयार केली गेली असावी असं एकंदरीत या ठिकाणी काही इतिहासाची पाने वाचल्यानंतर आपल्याला म्हणावंसं वाटतं. वाकी नदीच्या अगदी शेजारी असलेली ही सुंदर अशी लेणी राजा झंज राजाने इसवी सन 10व्या शतकामध्ये ह्या ज्या काही लेण्या आहेत या लेण्या आपल्याला या ठिकाणी कोरलेल्या दिसतात. आणि त्याचे सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय. चला तर मग आता आपण मध्ये जाऊन बघूया. अगदी प्रवेशद्वारावरील आपण हे सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी बघू शकतो. आणि हे जे काही अष्टकोनी खांब आहेत मित्रांनो बघू शकता आपण अगदी तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत. परंतु त्याचं सौंदर्य आपल्या डोळ्यामध्ये भरल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. आपण या ठिकाणी ही सुंदर अशी खिडकी देखील बघू शकता. त्यावरती केलेलं हे सुंदर असं नक्षीकाम आपल्याला या सुंदरतेमध्ये अजूनही भर पडताना दिसते मित्रांनो. आणि एका कोणातनं ही लेणी पाहिल्यानंतर आपलं मन अगदी हरकून जाते मित्रांनो. सुंदर असं दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि येथे खाली आपण बघू शकता लेणीमधनं पाणी बाहेर जाण्यासाठीची ही सुंदर असं नियोजन आपल्याला या ठिकाणी केलेलं दिसतंय. आणि लेणीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे मित्रांनो. 4 खांबांवरती तोलून धरलेली अशी ही लेणी आपल्याला प्रशस्त बघायला मिळते. आपण आता लेणीच्या मधील भागामध्ये आलेलो आहोत आणि अगदी हरिश्चंद्रगडाच्या केदारेश्वर गुहेसारखी लेणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. 3 खांब तुटलेले आहेत मित्रांनो, परंतु हा एक खांब अजूनही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. अतिशय सुंदर असं नक्षीकाम त्यावरती कोरलेलं दिसतंय आपल्याला. लेणीच्या अगदीमध्ये गर्भगृहामध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी
महावीरांची ध्यान मुद्रेमध्ये असलेली ही मूर्ती बघायला मिळते आहे आणि यावरती काही अक्षरे देखील कोरलेली दिसत आहेत मित्रांनो. आपण बघू शकता शके 1266 मध्ये तयार करण्यात आलेली ही जी काही लेणी आहे आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. आता परत एक पॅच चढून आपण वरती आलेलो होतो मित्रांनो आणि अतिशय धुक्यामध्ये हरवलेला असा हा त्रिंगलवाडी फॉर्ट आणि अजून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता इथून पुढे निघालेलो आहोत थोडंसं हायपर लॅब्स घेऊन आणि इथे आपल्याला काहीतरी कोरल्यासारखं दिसत होतं म्हणून आपण या बाजूने आलेलो आहोत. परंतु या ठिकाणी रस्ता पण असू शकतो मित्रांनो आणि अगदी मोठ्या मोठ्या शिळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि हे धुकं आपण या ठिकाणी बघू शकता आणि धुक्यात हरवलेले आमचे हे ट्रेकर्स. पस्तीस ते 40 मिनिटांचा ट्रेक केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते या किल्ल्याच्या राजमार्गाजवळ. येथे आपण बघू शकता हा किल्ल्याचा राजमार्ग अगदी कातळात कोरून काढलेल्या या पायऱ्यांचा थरार आता आपण अनुभवूया. आलो मित्रांनो वरती दोन्ही हात टेकून आणि दोन्ही पाय टेकून वरती आलेलो आहे.
अतिशय जबरदस्त नजारा आहे मित्रांनो. दुर्ग भंडार आणि भास्करगड, त्याच पद्धतीने इंद्राई, अशा अनेक किल्ल्यांची आठवण आपल्याला येथील दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला आठवण येते मित्रांनो. सह्याद्रीतील हे सौंदर्य पाहायला अजिबात मुकू नका मित्रांनो. वेळ असेल तर आपली बॅग भरा, बाहेर पडा आणि सह्याद्रीतील असे गडकिल्ले त्यांचा मनमुराद आनंदी घ्या मित्रांनो. परंतु हे आनंद घेत असताना येथील निसर्गाचा अपव्यय होणार नाही, प्रदूषण होणार नाही याची देखील काळजी घ्या मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर जर अजून आतापर्यंत तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. आणि इथे फोटो सेशनचा आनंद चाललेला आहे मित्रांनो. अतिशय जबरदस्त असं कोरीव काम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हा किल्ला कितव्या दशकामध्ये या ठिकाणी कोरला गेला असावा? साधारणपणे 10व्या दशकामध्ये असे गडकिल्ले, असे पायरी मार्ग आणि बहुतेक लेण्या कोरलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. तुम्हाला देखील काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो. आणि या किल्ल्याविषयीचा इतिहास अतिशय तोकडा आहे मित्रांनो आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा उल्लेख आपल्याला आलेला आढळत नाही. परंतु काही काळ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता असं देखील म्हटलं जातं. आणि पाठीमागे ठाणे, मुंबई येथील जो जुना व्यापारी मार्ग होता, या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी या गडांची निर्मिती केली असावी असा एकंदरीत अंदाज आपण या ठिकाणी करू शकतो. आणि पाऊस देखील आलेला आहे मित्रांनो. आता येथील पावसाचा देखील आनंद घेऊया आणि पाठीमागे सेल्फी घेता येत, त्या सेल्फीचा देखील आनंद घेऊया मित्रांनो. तोपर्यंत बघत राहा. आणि आता आलेला आहे पाऊस मित्रांनो आणि पावसातील तरी आपण या ठिकाणी बघू शकतो. वरून पडणारे हे पावसाचे थेंब आपण या ठिकाणी बघू शकता. अतिशय 1.5 फुटाच्या पायऱ्या आणि या 1.5 फुटांच्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला बजरंग बलींचं दर्शन होतंय मित्रांनो. अतिशय जबरदस्त. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती हो लोक उजागर, अंजनी पुत्र पवन सुतनामा. आणि येथे हे महाप्रवेशद्वार या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. आपण अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं असं हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकता.
येथूनच बजरंगबलींचं दर्शन घेऊन वरती आलो की मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी हे काही कोरलेलं आपल्याला दिसतंय. कदाचित त्या ठिकाणी पाण्याचं टाकं असावं. आणि याच्याच उजव्या बाजूने आपण आता माथ्यावर निघालेलो आहोत. हा, आता नेड्यातून जायचं आहे का? आणि आता नेड्यातनं जायचं आहे असं आमच्या गाईडने या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो. इथं आहे छोटंसं नेडं आणि यश नेड्यातनं घुसण्याचा प्रयत्न करतोय. सक्सेस झाले आहे आणि ते सक्सेस झालेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी टाळ्या. तर मित्रांनो, अगदी या छोट्याशा नेड्यामधनं चढून आता आपण किल्ल्याच्या अगदी टॉपवरती पोहोचलो आहोत. आणि टॉपवरती आपण बघू शकता हे जबरदस्त असं धुकं. हा 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 हा, मन अगदी प्रसन्न होतंय मित्रांनो, जबरदस्त. आणि येथून दिसणारा हा नजारा, आणि नजारा तुम्हाला बाहेर बाजूला काहीच दिसणार नाही मित्रांनो, फक्त धुकं आणि धुकं. तर मित्रांनो, पठारावरनं वरती येऊन उत्तरेकडे आलेलो आहोत आपण मित्रांनो. आणि किल्ल्याच्या अगदी मध्यभागी आपल्याला या ठिकाणी हे मंदिर बघायला मिळतंय. शिव शिव शंभो, हर हर शंभो. तर मित्रांनो, इथं आपण आता मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे. आणि मंदिराच्या अगदी उजव्या बाजूने आपण आता परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत. चला. आपल्याला हे एक पाण्याचं टाकं बघायला मिळतंय. आणि पाण्याच्या टाक्यामध्ये आपल्याला मोठे मोठे मासे देखील बघायला मिळत आहेत मित्रांनो. जाऊन आलो. आणि हा आजूबाजूचा निसर्ग थोडा थोडा दिसायला लागलेला आहे मित्रांनो. परंतु लगेचच काही सेकंदात या ठिकाणी धुकं येतंय. आणि या संपूर्ण धुक्यामध्येच आपण हा आजचा किल्ला पाहिलेला आहे मित्रांनो. आणि किल्ल्यावरील वास्तू ज्या आहेत त्या गवत वाढल्यामुळं दिसत नाहीत मित्रांनो. जर परिपूर्ण वास्तू पाहिजे असतील तर आपण उन्हाळ्यामध्ये एकदा हा ट्रेक अवश्य करावा मित्रांनो. आणि तिथूनच आपण पुढच्या रस्त्याला आलो आहोत. आणि या ठिकाणी आपण बघू शकता हे राजवाड्याचे काही अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि अतिशय ह्या ज्या काही खाणाखुणा आहेत आपल्याला इतिहासाच्या, त्या आपल्याला या ठिकाणी आठवण करून देत आहे. पाठीमागे बघू शकता ही फोटो काढण्याची लगबग आहे. आणि येथून हा दिसणारा संपूर्ण व्ह्यू आपण या ठिकाणी बघू शकतो. या ठिकाणी आपण हा ग्रुप बघू शकता.
भटकंतीचा आनंद घेताना सह्याद्री ग्रुप. मित्र हो, राजवाड्याचे काही अवशेष पाहून झाल्यानंतर तिथूनच खाली आलो की आपल्याला हा अगदी पूर्वेकडील एक पायरी मार्ग या ठिकाणी पाहायला मिळतोय. येथून आता आपण खाली उतरत आहोत मित्रांनो. इकडे एक छोटीशी गुहा बघायला मिळते आणि इथे असलेली ही सुंदर फुलं. आणि अशा पद्धतीने आपला आजचा ट्रेक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. त्रिंगलवाडी. इकडे पण हे एक छोटंसं कुंड कोरलेलं दिसतंय मित्रांनो. आणि हे छोटे छोटे खळखळणारे झरे अजूनही सौंदर्यामध्ये भर पाडतायत मित्रांनो. तर इथं उतरून आल्यानंतर मित्रांनो इथे एक आपल्याला हे देवस्थान बघायला मिळतंय. तर ह्या देवस्थानाचं नाव काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा मित्रांनो. निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही, परंतु हे एक छोटंसं गडासारखं ठिकाण दिसतंय मित्रांनो आपल्याला. आणि इथूनच पुढे आता आपण या मार्गाने पुढे निघालेलो आहोत. खूप दगड आहेत मित्रांनो, सांभाळून चालावं लागतंय. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन ठिकाणी. तोपर्यंत राम राम.